कोंडव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। कुरिअर बॉय असल्याचं सांगत एका व्यक्तीने सोसायटीमध्ये प्रवेश केला। 11व्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणीच्या घरी जाऊन त्याने बँकेचं पार्सल असल्याचं सांगितलं। हे कुरिअर माझं नाही असं पीडिता म्हणाली, मात्र सही करावी लागेल असा बहाणा त्यानं केला। तरुणीनं घराचं सेफ्टी डोर उघडलं आणि त्यानंतर पेन नाही असं तो म्हणाला। तरुणी पेन आणायला घरात गेली, त्यावेळेला तिच्या तोंडावर स्प्रे मारून त्याने घात केला आणि त्यानंतर तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। संतापजनक बाब म्हणजे बलात्कारानंतर या नराधमाने तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला। एवढंच नाही तर मी परत येईन असं मोबाईलमध्ये टाईपही करून ठेवलंय। बुधवारी संध्याकाळी 7:30च्या सुमाराला हा प्रकार घडलाय। पीडित तरुणी IT कंपनीमध्ये कामाला असून ती भावासोबत पुण्यात राहते। तिचा भाऊ सध्या अकोल्याला गावी गेलेला होता आणि त्यावेळी ही घटना घडली आहे। आणि हे प्रकरण नेमकं काय आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलं ते समजावून घेऊया। कोंढव्यात IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालाय। कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीने सोसायटीत प्रवेश केला। 11व्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणीच्या घरी हा आरोपी पोहोचला। आरोपीने पीडित तरुणीला पार्सल आणल्याचं सांगितलं। ते पार्सल माझं नाही असं तरुणी म्हणाली। तर पार्सल घ्यायचं नसेल तर सही करून पोचपावती द्या असं आरोपीने सांगितलं। आपल्याकडे पेन नाही असा बहाणा सुद्धा त्याने केला। तरुणीने सेफ्टी डोर त्यानंतर उघडलं आणि ती घरात पेन आणायला गेली। आरोपीने त्यानंतर तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला आणि घरात घुसून बलात्कार केला। बलात्कारानंतर आरोपीने पीडित तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला। मी परत येईन असा मेसेज आरोपीने मोबाईलमध्ये टाईप करून ठेवलाय। त्याच्या संदर्भात पोलिसांची आत्ताच माझं येताना बोलणं झालं। या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस तपास करतात आहेत आणि खरं तर दिवसेंदिवस ह्या घटना वाढलेल्या आहेत। ही कोंढवा परिसरातली घटना आहे आपण जी सांगताय, त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेलं आहे। पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागे अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतोय। निर्भया वय वर्ष 22 हिच्या फ्लॅटवरती बँकेचं एक एनवलप डिलिव्हरी देण्यासाठी एक व्यक्ती आला होता। त्या ठिकाणी आल्यानंतर मॅडम मी पेन विसरलेलो आहे, आपण रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असताना अचानक घरामध्ये प्रवेश करून घर बंद करून आरोपीनं अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। गुन्हे शाखेची 5 पथकं आणि परिमंडळाची 5 पथकं अशी आरोपीच्या मागावरती आहेत। यामध्ये आम्ही प्रगतीवरती आहोत। लवकरच आम्हाला आरोपी अटक करण्यामध्ये यश येईल। नाही, याच्यावर कडक कायदे केले पाहिजे। मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे। एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची भरलेली पदे, एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात, मागच्या 5 वर्षात त्याचा किती निवाडा लागला, या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बिल मी आणणार आहे। कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे। आपने देखा होगा कि जो पुलिस महकमे में जो अधिकारी जो रखे गए हैं वो अधिकारी इनकी जो चापलूसी करने वाले हैं उनको ही रखा गया है मेन पोस्ट पे। IPS अधिकारी जो है जिनका टेरर इस गुनेगारों के बीच में है उनको साइडलाइन करके रखा है। और इसलिए पुणे जैसे शहर में जिस शहर का पालक मंत्री राज्य का उप मुख्यमंत्री है और खुद ही अपना नाम उसका दादा नाम रखा है, तो दादा का भी डर खत्म हो गया है। अब पुणे में ऐसी घटनाएं बड़े पैमाने में बढ़ते जा रही है। ही गोष्ट धक्कादायक आहे। सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयनी एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार। हे दुर्दैवी आहे, पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे। साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवले जात नसतील माहित नाही मला,
पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. जो भी घटना घड़ी है उसमें जो भी व्यक्ति इन्वॉल्व थी वो सीसीटीवी फुटेज कुछ हमने अपने कब्जे में लिए हैं, कुछ सीसीटीवी फुटेज हम सोसाइटी के बाहर के जो सीसीटीवी फुटेजेस है उसको कब्जे में लेने का काम चालू है. जल्द ही जो भी इसमें गुनहगार है उसको पकड़ा जाएगा और सजा दी जाएगी.